तर डिअर फ्रेंड्स, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या टेन्स अग्रीमेंटच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या टेन्स अग्रीमेंटच्या व्हिडिओमध्ये टेन्स अग्रीमेंट कशा पद्धतीचं असलं पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर आपण मागील व्हिडिओमध्ये पण मी खूप वेळा सांगितलं आहे टेन्स अग्रीमेंट हे कशा प्रकारे असलं पाहिजे. तर हे सिंपल आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. एवढ्या फक्त नियमावरती पण काही वेळेस आपल्याला सहज उत्तर आपण त्या ठिकाणी उत्तर व्यवस्थित काढू शकतो प्रश्नामधलं. तर बघा, पुन्हा एकदा सांगतोय टेन्स अग्रीमेंट मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे. तर आपण आता या व्हिडिओमध्ये जेवढे पण टेन्स अग्रीमेंट संदर्भातले शब्द आहेत तर ते शब्द आपण राहिलेले सगळे शब्द आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर डिअर फ्रेंड्स बघा, तर टेन्स अग्रीमेंट मध्ये लक्षात ठेवायचं आहे प्रेझेंट टेन्स चं अग्रीमेंट पास्ट टेन्स सोबत होत नाही. पास्ट टेन्स अग्रीमेंट हे फ्युचर टेन्स सोबत होत नाही. तर पास्ट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबतच होत आहे. आता तुम्ही असं म्हणत असाल की तुम्ही सर नेमकं काय म्हणताय, हे प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट प्रेझेंट टेन्स सोबत किंवा फ्युचर टेन्स सोबत होतं किंवा प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होत नाही, म्हणजे नेमकं काय. आपल्याला या ठिकाणी लक्ष द्या, परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जातो, एक वाक्य दिलं जातं, त्या ठिकाणी एक फिल इन द ब्लँक असते, म्हणजे रिकामी जागा असते, आणि त्या रिकाम्या जागी आपल्याला काय करायचंय, क्रियापदाचं योग्य ते रूप त्या ठिकाणी यूज करायचं असते. म्हणजे आपल्याला ऑप्शन ज्या ऑप्शन जे दिलेले असतात तर त्यापैकी योग्य ते ऑप्शन आपल्याला निवडायचं असते. मग या ठिकाणी योग्य ते ऑप्शन निवडत असताना हे आपण ऑप्शन कशाच्या आधारे निवडणार, तर हे ऑप्शन निवडत असताना काय करायचं, आपल्याला त्या ठिकाणी टेन्स अग्रीमेंट जे आहे तर या टेन्स अग्रीमेंटचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणून डिअर फ्रेंड्स, आपण काय करतोय, हे टेन्स अग्रीमेंट खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला हे एकदम सहज मार्क मिळवून देणारा एक टॉपिक आहे. तर त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये जेवढे पण शब्द महत्वाचे आहेत टेन्स अग्रीमेंट संदर्भातले तर ते सगळे शब्द आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर सुरुवातीला मी काय करतो, या ठिकाणी जसं आपण इफ स्टेटमेंट संदर्भातला आपण एक सुरुवातीला एक टेबल पाहिला, सेम तशा प्रकारे मी सुरुवातीला काय करतो, या ठिकाणी या सगळ्या शब्दांसोबत आपण टेन्स अग्रीमेंट कशा प्रकारे करतोय हे आपण घेऊ. तर आपण लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतोय पास्ट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होतं आणि आपण काय चर्चा करत होतो. तर तुम्ही असं म्हणत असाल हे टेन्स अग्रीमेंट म्हणजे नेमकं काय, तर हे इफचं वाक्य असेल किंवा अनलेसचं वाक्य असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, व्हेन असेल, व्हाईल असेल, हे जे शब्द आहेत तर या शब्दांसोबत आपण जे टेन्स म्हणजे वाक्य जे वापरतो, टेन्स जो यूज करतो, तर नेमका एक्झॅक्ट कोणता टेन्स असायला पाहिजे. मग या ठिकाणी हे इफचं वाक्य असेल, अनलेस असेल, टिल असेल, अंटिल असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, व्हेन असेल, व्हाईल असेल, यांनी सुरू होणारं जे वाक्य असेल तर ते असते सबऑर्डिनेट क्लॉज, आणि दुसरं जे वाक्य असते त्याच्यामध्ये ते असते मेन क्लॉज, आणि हे सगळेच वाक्य काय आहेत, कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे एक्झाम्पल आहेत. मग या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्षात काय ठेवायचंय, मग आपण टेन्स अग्रीमेंट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, म्हणजे मेन क्लॉज मध्ये कोणता टेन्स आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये कोणता टेन्स आहे, याचा अग्रीमेंट व्यवस्थित असायला पाहिजे. मग मी तुम्हाला या ठिकाणी जे सांगतोय पास्ट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत, म्हणजे जर हे आताचे जे शब्द आहेत तर यांच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये जर पास्ट टेन्स असेल तर मेन क्लॉज मध्ये सुद्धा पास्ट टेन्सच असतो, आणि सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर या ठिकाणी मेन क्लॉज मध्ये एक तर प्रेझेंट टेन्स अन्यथा जास्तीत जास्त फ्युचर टेन्स असतो. तर हे आपण काय करायचं डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचंय. म्हणजे असं होणार नाही या शब्दाने, आता जे शब्द सांगितले या शब्दाने सुरू होणारा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे, या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये पास्ट टेन्स आहे, मात्र मेन क्लॉज मध्ये काय दिलेलं आहे, फ्युचर टेन्स दिलेला आहे, तर ते वाक्य हे 100% चुकीचं वाक्य आहे. या शब्दाने सुरू होणारा सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये पास्ट टेन्स आहे आणि मेन क्लॉज मध्ये प्रेझेंट टेन्स आहे, हे सुद्धा वाक्य काय होते, चुकीचं होतंय. त्याचा अर्थ पण काढायची गरज नाही, ते वाक्य 100% काय करायचं, चुकीचंच आहे असं समजायचं. मग आपल्याला जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, मग काही वेळेस फिल इन द ब्लँक साठी असतात आणि काही वेळेस त्या ठिकाणी जे 4 वाक्य देतात किंवा 3 वाक्य देतात किंवा 2 वाक्य देतात, तर त्या 4 वाक्यांपैकी किंवा 3 वाक्यांपैकी किंवा 2 वाक्यांपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे किंवा कोणतं वाक्य चुकीचं आहे असा जो प्रश्न विचारला जातो, त्यावेळी आपल्याला टेन्स अग्रीमेंट महत्वाचं आहे. तर यासाठी आपण डिअर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण टेन्स अग्रीमेंट हे आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. जे शब्द परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत आणि ज्याच्यावरती प्रश्न नेहमी विचारले जातात, असे सगळे शब्द आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर सुरुवातीला मी या ठिकाणी काय करतोय, पास्ट टेन्सचं अग्रीमेंट या ठिकाणी आपण त्याची चर्चा करू आणि नंतर प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट कशा प्रकारे होते ते पाहू. मग तर बघा डिअर फ्रेंड्स,
पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं, पास्ट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबतच होते, पास्ट टेन्स सोबत. तर आपण सुरुवातीला काय करू, पास्ट टेन्स अग्रीमेंट या ठिकाणी घेऊ. या शब्दांसोबत पास्ट टेन्स जे आहेत, तर पास्ट टेन्स आपण कशा प्रकारे यूज करतोय. त्यापूर्वी लक्ष द्या सगळेजण, जे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत, काय मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब, या मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब मध्ये लक्षात ठेवायचं आहे, मग ते कॅन असेल, शुड असेल आणि मस्ट असेल, हे जे शब्द आहेत तर हे शब्द प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स इंडिकेट करतात. आणि याच्यामध्ये जे कुड असेल, वुड असेल किंवा माइट असेल, यूज टू असेल, तर हे शब्द काय करतात, पास्ट टेन्स इंडिकेट करतात. म्हणजे कुड असेल, वुड असेल हे किंवा यूज टू हे शब्द पास्ट टेन्स दाखवतात. तर आपल्याला यासाठी हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कॅन, शुड आणि मस्ट हे प्रेझेंट टेन्स अन्यथा फ्युचर टेन्स इंडिकेट करतात. तर आता बघा आपण या ठिकाणी पाहू मग कोणते शब्द आहेत आणि त्याच्यामध्ये कुठला टेन्स वापरला पाहिजे. तर या ठिकाणी मी शब्द लिहितोय सुरुवातीला बघा, वेन, वेनचा अग्रीमेंट कशा प्रकारे आहे, कोणत्या कोणत्या टेन्स सोबत असते आणि वेन सोबत कोणता टेन्स असतो आणि मेन क्लॉज मध्ये कोणता टेन्स घ्यायचा आहे. या टेबल मध्ये आपला हा टॉपिक एकदम चांगल्या प्रकारे कव्हर होणार आहे. बिफोर, आफ्टर आणि टिल आणि अनटिल आपण वाक्याच्या मध्ये वापरतो, म्हणून या ठिकाणी असं मध्ये घेतो. अत्यंत महत्वाचं आहे, सगळेजण लक्ष द्या. हा, तर डिअर फ्रेंड्स, आपल्या सर्वांना आता चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं आहे मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. कारण आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा इफ असेल, अनलेस असेल, इफचं स्टेटमेंट किंवा अनलेस, इफच्या वाक्याचं अनलेस कसं करायचं, तर त्याच्यामध्ये आपण सगळं डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. तर याच्या आधारे डिअर फ्रेंड्स तुम्ही उत्तर 100% काढू शकताय. तर तुम्ही जर ह्या अगोदर व्हिडिओ व्यवस्थित समजून घेतला, हे सगळे पॉईंट समजून घेतले, तर त्यावेळेस आणि त्याच्यानंतर जर तुम्ही क्वेश्चन पेपर पाहिले किंवा तुमच्याकडे जे पुस्तक असेल, तर त्या पुस्तकामध्ये जर या टॉपिकवरती जे विचारलेले प्रश्न आहेत, तर ते प्रश्न या ठिकाणी पाहिले, तर तुमच्या 100% लक्षात येईल डिअर फ्रेंड्स. तर हे आपण टेन्स अग्रीमेंट जे आहे, तर हे टेन्स अग्रीमेंट किती महत्वाचं आहे आणि याच्यावरती जे विचारलेले प्रश्न आहेत, तर त्याचे उत्तर तुम्ही सहज देऊ शकताय. तर बघा, या ठिकाणी पहिला शब्द आहे वेन. तर आपण या ठिकाणी कुठला अग्रीमेंट पाहतोय, पास्ट टेन्स अग्रीमेंट. म्हणजे पास्ट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबतच असते. पुन्हा एकदा सांगतोय, लक्ष द्या मी काय म्हणतोय. या ठिकाणी जर पास्ट टेन्स असेल, तर पुढे जो हा क्लॉज आहे, तर हा क्लॉज कुठला म्हणायचं, मेन क्लॉज आहे. या शब्दांसोबतच्या क्लॉज मध्ये जर पास्ट टेन्स असेल, तर इकडे फ्युचर टेन्स कधीच होणार नाही. असं जर वाक्य दिलं, तर ते वाक्य चुकीचंच वाक्य आहे असं समजायचं. म्हणजे काय होते, आपण उत्तराकडे आपण कमी वेळेमध्ये आपण पोहोचू शकतो किंवा कमी वेळेमध्ये आपण उत्तर निवडू शकतोय. तर त्यासाठी हे आताचा नियम जो सांगितला तो लक्षात ठेवा. मग या ठिकाणी व्हेन आहे, व्हेन सोबत काय करायचंय, कुठला टेन्स वापरायचा, तर व्हेन सोबत लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, व्हेन सोबत सिंपल पास्ट टेन्स वापरायचा. कुठला टेन्स वापरायचा आहे, सिंपल पास्ट टेन्स वापरायचा व्हेन सोबत. आणि पुढच्या वाक्यामध्ये काय करायचं आहे, पास्ट कंटिन्युअस. हे कोणतं स्ट्रक्चर कधी वापरायचं हे सगळं सांगणार आहे, कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हेन सोबत सिंपल पास्टच लक्षात ठेवायचा. पास्ट टेन्स मधला व्हेन सोबत कुठला टेन्स वापरायचा आहे, व्हेन सोबत सिंपल पास्ट टेन्स वापरायचा. आणि मेन क्लॉज मध्ये पास्ट परफेक्ट. तर कसल्याही प्रकारे कन्फ्युज होऊ नका. तुम्ही म्हणत असाल वरती इथे सिंपल पास्ट टेन्स आहे, पुढे पास्ट कंटिन्युअस आहे, मग नेमकं पास्ट कंटिन्युअस कधी वापरायचा आणि पास्ट परफेक्ट कधी वापरायचा मेन क्लॉज मध्ये, तर हे आपण नंतर मी तुम्हाला सांगतो ते. त्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी काय करू, चर्चा करू. या ठिकाणी मी एक्सप्लेनेशन देईल की नेमकं पास्ट कंटिन्युअस कधी वापरायचा आणि पास्ट परफेक्ट कधी वापरायचं हे सांगणार आहे. तर अगोदर आपण फक्त हे या ठिकाणी क्लिअर करू. हे लिहितोय मी अगोदर. व्हाईल, व्हाईलच्या नंतर लक्षात ठेवायचं, व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस असतो. व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस आणि पुढे काय असते, सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे मेन क्लॉज मध्ये सिंपल पास्ट टेन्स. या ठिकाणी व्हाईल सोबत लक्षात तेच ठेवायचंय, व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअसच. आणि
इथं आपण पास्ट कंटिन्युअस पुढं पास्ट कंटिन्युअस सुद्धा वापरू शकतोय. तर या ठिकाणी फक्त लक्ष द्या, आपण टेन्स अग्रीमेंट समजून घेत असताना सिच्युएशन सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला या ठिकाणी परीक्षेत असं विचारत नाही म्हणजे हे पण ऑप्शन दिले हे पण ऑप्शन दिले. तर लक्ष द्या, ज्यावेळी आपल्याला समजा हे पण ऑप्शन दिलेलं आहे आणि हे पण म्हणजे पास्ट कंटिन्युअसचं पण ऑप्शन दिलंय आणि पास्ट परफेक्टचं पण ऑप्शन दिलेलं आहे आणि असं प्रश्न विचारतात, असं जर विचारलं असेल तर त्या ठिकाणी त्या वाक्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणजे हे स्ट्रक्चर कधी वापरायचं आणि हे स्ट्रक्चर कधी वापरायचं हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे आणि ते मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बिफोर, लक्षात ठेवायचं बिफोरच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स येतो आणि पुढं पास्ट परफेक्ट टेन्स असतो. पास्ट परफेक्ट टेन्स आणि आफ्टरच्या नंतर लक्षात ठेवायचं आफ्टरच्या नंतर पास्ट परफेक्ट येतो आणि इकडं सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स आणि इकडे लक्षात ठेवायचं इथं पास्ट टेन्स येणार, मग त्याच्यामध्ये ते पास्ट टेन्स दाखवले शब्द असू द्या किंवा पास्ट टेन्स म्हणा. जर इकडं मेन क्लॉज मध्ये जर पास्ट टेन्स असेल तर काय करायचं, टिल किंवा अनटिलच्या नंतर लक्षात ठेवायचं सिंपल पास्ट येतो इथं. तर आता हा जर तुम्ही टेबल व्यवस्थित कव्हर केला तर लक्षात येईल तुम्हाला डिअर फ्रेंड्स, तुम्ही याच्यावरती विचारलेले जे प्रश्न आहेत तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही एकदम सहजपणे उत्तर तुम्ही देऊ शकताय. आणि आपण या ठिकाणी काय करतोय, या टेबल हा जो टेबल आहे तर हा टेबल म्हणजे लक्ष द्या सगळेच तुमचं याच्यामध्ये कव्हर होते टेन्स अग्रीमेंट. याच्यामध्ये आपण हे पण काय जे कन्फ्युजन होणार आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी त्याची चर्चा करणार आहोत. आता लक्ष द्या सगळेजण, सुरुवातीला पहिलं आहे व्हेनच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स आणि मेन क्लॉज मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप, पास्ट कंटिन्युअस म्हणजेच वॉज वे प्लस वेंज. आपण टेन्स टॉपिक मध्ये टेन्स या टॉपिक मध्ये सगळे टेन्स आपण एकदम व्यवस्थित शिकलेलो आहोत आणि टेन्स जे आहेत तर त्यांचे स्ट्रक्चर्स पण आपल्या सर्वांना माहित आहेत व्यवस्थित. ठीक आहे. तर आपण टेन्स अग्रीमेंट मध्ये टेन्सचे स्ट्रक्चर्स प्लस टेन्स वरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे आपण डिटेल मध्ये पाहिलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही टेन्स टॉपिकचा जो वेगळा स्वतंत्र व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ त्या ठिकाणी पहा. मग तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी वेनच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरतात V2 आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच त्याच्यामध्ये वॉज प्लस VING असते. आता हे स्ट्रक्चर कधी वापरायचं आणि मेन क्लॉज मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅड प्लस V3 कधी वापरायचं. तर बघा पहिलं आहे सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स स्ट्रक्चर कधी यूज करायचं. जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपण व्हेन सोबत सिंपल पास्ट टेन्स वापरतो आणि मेन क्लॉज मध्ये पास्ट कंटिन्युअस वापरतो. पुन्हा एकदा सांगतोय, जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपण व्हेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे मेन क्लॉज मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग फॉर एक्झाम्पल, जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो अभ्यास करत होता. जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा तो अभ्यास करत होता हे वाक्य काय आहे, एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. मग हे वाक्य इंग्लिश मध्ये कसं होईल, व्हेन आय सॉ हिम ही वॉज स्टडीइंग. या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरला. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढं व्हेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे पास्ट मेन क्लॉज मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स कधी वापरायचा, जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया झालेली होती. दुसरी क्रिया झालेली होती त्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा. आणि आणखी एक लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, लक्षात ठेवायचं आहे सिंपल दोन क्रियांपैकी पास्ट टेन्स मध्ये हे लक्षातच ठेवायचं आहे. पास्ट टेन्स अग्रीमेंट मध्ये दोन क्रियांपैकी जी क्रिया अगोदर घडली, दोन क्रियांपैकी जी क्रिया प्रथम घडली तर प्रथम घडलेल्या क्रियेसाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा आणि जी क्रिया नंतर घडली त्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरायचा. दोन क्रियांपैकी जी क्रिया अगोदर घडली त्या अगोदर घडलेल्या क्रियेसाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा आणि जी क्रिया नंतर घडली त्यासाठी सिंपल पास्ट टेन्स वापरायचा. याच्यावरती आपल्याला लक्ष द्या, एमपीएससी फॉरेस्टचा 2018चा जो पेपर झाला तर एमपीएससी फॉरेस्टच्या 2018च्या पेपरमध्ये आपल्याला या व्हेन वरती असाच प्रश्न विचारलेला आहे. तर त्यासाठी लक्षात ठेवायचंय दोन क्रियांपैकी जी क्रिया अगोदर घडली त्यासाठी पास्ट परफेक्ट
आणि जी क्रिया नंतर घडली त्यासाठी सिंपल पास्ट टेन्स. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचंय पास्ट टेन्सच्या अग्रीमेंट संदर्भात. मग जेव्हा एक क्रिया झाली तेव्हा दुसरी क्रिया अगोदरच पूर्ण झालेली होती, त्यासाठी वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढे मेन क्लॉज मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स. उदाहरणार्थ, जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशनवरती गेलो तेव्हा ट्रेन गेलेली होती. जेव्हा आम्ही एअरपोर्टवरती गेलो तेव्हा प्लेन टेक ऑफ झालेलं होतं. म्हणजे याच्यामध्ये अगोदर क्रिया कोणती झाली? एरोप्लेन टेक ऑफ होण्याची क्रिया अगोदर झाली होती, त्यासाठी पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा आहे. आणि वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आहे. तर हे लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हाईल आहे. व्हाईल सोबत लक्षात ठेवायचंय, व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस टेन्सच वापरायचा आहे. मग व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पुढे सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे आपल्याला वाक्य असं म्हणायचंय, ज्यावेळी एक क्रिया चालू होती त्यावेळी दुसरी क्रिया झाली. मग उदाहरणार्थ, ज्यावेळी मी टीव्ही पाहत होतो त्यावेळी माझ्या मित्राने मला कॉल केला. ज्यावेळी मी टीव्ही पाहत होतो त्यावेळी माझ्या मित्राने मला कॉल केला. या ठिकाणी एक क्रिया चालू होती आणि त्याच वेळी दुसरी क्रिया झाली. यासाठी व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस वापरायचा आणि पुढे काय करायचंय? सिंपल पास्ट टेन्स वापरायचा. मग वाक्य कसं होईल? व्हाईल आय वॉज वॉचिंग टीव्ही माय फ्रेंड कॉल्ड मी. मग व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस आणि पुढे सिंपल पास्ट टेन्स. मग त्याच्यामध्ये आपण आणखी एक स्ट्रक्चर पाहिलं व्हाईल संदर्भातलं. व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस फिक्स झाला, पण मेन क्लॉज मध्ये पास्ट कंटिन्युअस पण दिलेला आहे पुढच्या स्ट्रक्चर मध्ये. याच्यामध्ये एकच मिनिट, पास्ट कंटिन्युअसनेस इथं. तर डिअर फ्रेंड्स बघा, मग ज्यावेळी एक क्रिया चालू होती त्यावेळी दुसरीही क्रिया चालू होती, म्हणजे दोन्हीही क्रिया चालू होत्या हे सांगायचं असेल तर दोन्हीकडे पण काय करायचंय? पास्ट कंटिन्युअसच वापरायचंय. म्हणजे व्हाईल सोबत तर फिक्स पास्ट कंटिन्युअस आहेच, पण पुढे सुद्धा काय करायचंय? पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे. आता तुम्ही म्हणत असाल सर जरा थोडं कन्फ्युजन व्हायला लागले. तर डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला काय सांगतोय, जर आपल्याला परीक्षेमध्ये दोन्ही ऑप्शन दिले असतील तर त्यापैकी कोणतं निवडायचं यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. आणि जर दोन ऑप्शन दिले नसतील, सरळ सरळ जर या ठिकाणी काय केलं असेल, वेनचं वाक्य आहे त्यामध्ये कुठला टेन्स वापरायचा? सिंपल पास्ट टेन्स. आणि त्याच्यामध्ये मग पास्ट कंटिन्युअस किंवा पास्ट परफेक्ट या दोन्हीपैकी एक ऑप्शन जर दिला असेल पुढं, तर त्या ठिकाणी आपण काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे दोन्हीपैकी कुठलंही येऊ शकतंय. फक्त दोन्हीही ऑप्शन जर पास्ट कंटिन्युअसचं पण ऑप्शन दिलंय आणि पास्ट परफेक्टचं पण ऑप्शन दिलंय, त्यावेळी त्या दोन्हीपैकी कोणतं निवडायचं यासाठी मी तुम्हाला ह्याचे मिनिंग सांगत आहे डिअर फ्रेंड्स, म्हणून लक्षात ठेवा. मग काय सांगतोय? दोन्हीही क्रिया चालू होत्या म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस टेन्स येणार फिक्स आहे, पण पुढे मेन क्लॉज मध्ये सुद्धा पास्ट कंटिन्युअस टेन्सच येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, ज्यावेळी मी झाडांना पाणी घालत होतो त्यावेळी माझे वडील फुलं तोडत होते. मग या ठिकाणी काय? दोन्ही क्रिया चालू होत्या. मग फॉर एक्झाम्पल कसं होईल? व्हाईल आय वॉज वॉटरिंग द ट्रीज माय फादर वॉज प्लकिंग फ्लॉवर्स. माय फादर वॉज प्लकिंग फ्लॉवर्स. या ठिकाणी दोन्ही क्रिया चालू होते. यासाठी दोन्हीकडे पण पास्ट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स. बिफोर संदर्भात लक्षात ठेवायचंय, बिफोरच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स येणार आणि पुढं मेन क्लॉज मध्ये पास्ट परफेक्ट येणार. आणि आफ्टरच्या नंतर पास्ट परफेक्ट टेन्स वापरला जातो. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे हॅड प्लस V3 आणि मेन क्लॉज मध्ये सिंपल पास्ट टेन्स वापरला जातो. आणि या ठिकाणी लक्षात ठेवायचंय टिल किंवा अनटिल जे आहे, तर टिल किंवा अनटिल मध्ये लक्षात ठेवायचंय, जर मेन क्लॉज मध्ये पास्ट टेन्स असेल तर टिल किंवा अनटिलच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आहे. तर डिअर फ्रेंड्स, हे अशा प्रकारे काय करायचं आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे टेन्स अग्रीमेंट हे खूप महत्वाचं आहे. तर याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये खूप प्रश्न विचारलेले आहेत, तर तुम्ही चेक करा प्रश्न बघा कशा प्रकारे विचारलेले आहेत ते. तर ठीक आहे, मग आपण सर्वांनी हे लक्षात ठेवावं, ह्याचा व्यवस्थित अभ्यास करा. कुठल्या शब्दासोबत कोणता टेन्स येतोय हे लक्षात ठेवायचंय. आणि इथे तर फिक्स लक्षात ठेवायचं, वेन सोबत सिंपल पास्ट टेन्सच येणार, व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस टेन्स येणार, व्हाईल सोबत सिंपल पास्ट टेन्स येत नाही, व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअसच येणार. बिफोरच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स आणि आफ्टरच्या नंतर पास्ट परफेक्ट टेन्स. टिल आणि अनटिलच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स कधी येतो? ज्यावेळी मेन क्लॉज मध्ये पास्ट टेन्स असेल त्यावेळी. तर ठीक आहे, मग हे पण व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या, याची प्रॅक्टिस करा, समजून घ्या. तर आपण काय करू या ठिकाणी मग डिअर फ्रेंड्स, परीक्षेमध्ये जे पडलेले प्रश्न आहेत तर तेच वाक्य आपण या ठिकाणी घेऊ प्रॅक्टिससाठी. तर मी अगोदर काय करतोय, हे वाक्य लिहितो आणि त्याची आपण नंतर
चर्चा सुद्धा करू डिअर फ्रेंड्स. डिअर फ्रेंड्स, या बोर्डवरती जे लिहिलेले प्रश्न आहेत तर हे सगळे प्रश्न हे परीक्षेत पडलेले प्रश्न आहेत. तर मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं आहे की आपण सगळेच जेवढे परीक्षेत पडलेले प्रश्न आहेत तर तेवढे तर आपण शिकवत असताना घेऊ शकणार नाहीत. तर यासाठी काय करायचंय, आपण जो नियम आहे तर हे नियम मात्र आपण एकदम डीप मध्ये डिटेलमध्ये नियम घेत आहोत त्याला. तर या ठिकाणी बघा, मग आपण पाहू की पहिला जो प्रश्न आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल. तर यासाठी फक्त काय करायचं लक्ष द्या. मी सांगत असताना तुम्हाला खूप डीप मध्ये डिटेलमध्ये सांगितलं, जर दोन्ही प्रकारचे ऑप्शन दिले तर काय करायचं. मात्र सुरुवातीला काय करायचंय, आपण जे वेन असेल वेन सोबत लक्षात ठेवायचं सिंपल पास्ट टेन्स, पुढं मेन क्लॉज मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स, बिफोर सोबत सिंपल पास्ट टेन्स, आफ्टर सोबत पास्ट परफेक्ट टेन्स आणि व्हाईल सोबत पास्ट कंटिन्युअस टेन्स हे लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, श्री अबाउट वेन द टेलिफोन बेल रँग. श्री डॅश डॅश अबाउट वेन द टेलिफोन बेल रँग. याचा अर्थ काय होतोय, जेव्हा टेलिफोनची बेल वाजली तेव्हा ती अंघोळ करत होती. तेव्हा ती अंघोळ करत होती. मग या ठिकाणी वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स, हा रँग हा काय झाला सिंपल पास्ट टेन्स आणि त्याच्यासोबत अग्रीमेंट काय होतं, पास्ट कंटिन्युअस टेन्स अग्रीमेंट होतं. आणि मी तुम्हाला सांगितलं पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट कधीच होत नाही. म्हणजे या ठिकाणी टेक आहे तर हे ऑप्शन कधीच येणार नाही आणि याच्यानंतर डायरेक्ट विदाउट हेल्पिंग व्हर्बचं आयएनजी पण येणार नाही, म्हणून हे पण ऑप्शन चुकीचं आहे. राहिलं वॉज टेकिंग का टूक म्हणायचं. तर आपण पाहिलंय वेन सोबत जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढे काय असतो, मेन क्लॉज मध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स असतो. मग याचा अर्थ काय होतोय, जेव्हा ती आंघोळ करत होती तेव्हा टेलिफोनची बेल वाजली, म्हणून या ठिकाणीचं उत्तर काय येतंय, वॉज टेकिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट, वेन वी वेंट टू द सिनेमा द फिल्म डॅश डॅश. मग पहिला ऑप्शन आहे ऑलरेडी स्टार्टेड, हॅड ऑलरेडी स्टार्टेड, तिसरं वुड ऑलरेडी स्टार्टेड आणि चौथं वॉज स्टार्टेड. मग या ठिकाणी लक्ष द्या, वेंट सोबत कोणता टेन्स आहे, वेंट म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. पुढे काय असायला पाहिजे, एकतर पास्ट परफेक्ट टेन्स असतो किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स असतो. पण या ठिकाणी पास्ट कंटिन्युअस टेन्स ऑप्शन आहे का, ऑप्शनच नाही. मग या ठिकाणी लक्ष द्या, पुढे काय करायचं, आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचं आहे. मग या ठिकाणी हे ऑप्शन आहे का पास्ट परफेक्टचं नाही. तर या ठिकाणी हॅड प्लस वी थ्री पास्ट परफेक्टचं ऑप्शन आहे का, तर हो आहे. हे तर येणारच नाही वुड प्लस आणि हे पण येत नाही. मग हॅड प्लस वी थ्री म्हणजे सिंपल पास्ट टेन्स जर असेल वेन सोबत तर पुढे काय येणार, वुड हॅड प्लस वी थ्री येणार म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स येणार. याचा अर्थ काय होतोय, जेव्हा आम्ही चित्रपट पाहायला गेलो म्हणजे चित्रपटाला गेलो तेव्हा चित्रपट अगोदरच सुरू झालेला होता. मग मी तुम्हाला सांगितलं दोन क्रियांपैकी जी क्रिया अगोदर घडली त्यासाठी पास्ट परफेक्ट आणि जी क्रिया नंतर घडली त्यासाठी सिंपल पास्ट टेन्स. जर वाक्याचा अर्थाचा विचार करायचा असेल तर अन्यथा सिंपल काय करायचं, टेन्स अग्रीमेंट लक्षात ठेवा. सिंपल वेन सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढं पास्ट परफेक्ट टेन्स. जर क्रिया चालू होती हे दाखवायचं असेल तर वरच्या वाक्यासारखं पास्ट कंटिन्युअस वापरायचं, अन्यथा पास्ट परफेक्ट टेन्स. मग या ठिकाणी हे उत्तर हे दुसरं आलं. आता या ठिकाणी व्हाईलचं वाक्य आहे. मग व्हाईलचं वाक्य म्हणलं की आपल्या सर्वांना माहित आहे व्हाईल सोबत आपण काय वापरतो, पास्ट कंटिन्युअस वापरतो. म्हणून या ठिकाणी पहिलंच ऑप्शन आहे पास्ट कंटिन्युअस. आणि व्हाईलच्या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि पुढे मेन क्लॉज मध्ये आपण काय करतो, सिंपल पास्ट टेन्स वापरतो. मग या ठिकाणी ऑप्शन कोणतं बरोबर आहे, पास्ट कंटिन्युअस आणि सिंपल पास्ट टेन्स ऑप्शन कोणतं आहे, पहिलंच ऑप्शन आहे. इथं आहे पास्ट कंटिन्युअस आणि हे आहे वी टू नॉट, म्हणून याचं उत्तर पहिलं ऑप्शनच येते बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट, शी जम्प्ड ऑफ द बस व्हाईल. इथं पण तेच वाक्य व्हाईलच आहे. व्हाईल सोबत कोणता टेन्स वापरायचा आहे, पास्ट कंटिन्युअस वापरायचं, एवढं सिंपल सांगितलंय. मग यातलं ऑप्शन पास्ट कंटिन्युअस टेन्स कोणतं आहे, वॉज मुव्हिंग, म्हणून याचं उत्तर 2 आहे. त्याच्यानंतर आफ्टर सोबत कोणता टेन्स वापरायला सांगितलंय, आफ्टर सोबत पास्ट परफेक्ट टेन्स वापरला जातो. मग या ठिकाणी पास्ट परफेक्टचा ऑप्शन कोणता आहे, पहिलंच ऑप्शन आहे हॅड प्लस वी थ्री, हॅड स्पोकन, म्हणून या ठिकाणी काय पहिलं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर कपिल देव, या ठिकाणी वाक्य बघा कशाचं आहे, बिफोर. मग बिफोर सोबत कोणता टेन्स आहे, बिफोर सोबत सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि आपण पाहिलं बिफोरच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स आणि मेन क्लॉज मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स चा एग्रीमेंट आहे. मग सिंपल पास्ट टेन्स आणि इथं पास्ट परफेक्ट टेन्स. मी आताच तुम्हाला सांगितलं हे बिफोर असेल, व्हाईल असेल, आफ्टर असेल किंवा वेन असेल, हे आपण वाक्याच्या सुरुवातीला पण लिहू शकतोय, वाक्याच्या मध्ये पण लिहू शकतोय. मग वाक्याच्या सुरुवातीला येऊ द्या, अन्यथा वाक्याच्या मध्ये जरी आलं
तरी सुद्धा त्यांच्यासोबत तोच टेन्स वापरायचा आहे. मग बिफोर या ठिकाणी वाक्याच्या मध्ये आलंय तरी सुद्धा म्हणजे वाक्याच्या मध्ये म्हणजेच हा सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजच्या नंतर आलेला आहे. असं जरी आलं असेल तरी सुद्धा याच्यासोबत सिंपल पास्ट वापरायचा आणि इथं काय करायचंय मग पास्ट परफेक्ट टेन्स वापरायचा. मग याच्यामध्ये पास्ट परफेक्टचा ऑप्शन कोणता आहे हॅड प्लस V3. टेक या क्रियापदाचं टेकन हे तिसरं रूप आहे म्हणून या ठिकाणी हॅड प्लस V3. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की जर मेन क्लॉज मध्ये जर पास्ट टेन्स असेल मग या ठिकाणी डीड हे काय दाखवते सिंपल पास्ट टेन्स म्हणा किंवा पास्ट टेन्स म्हणा. ठीक आहे, या ठिकाणी डीड हे पास्ट टेन्स दाखवतो. मग जर मेन क्लॉज मध्ये पास्ट टेन्स असेल तर अनटिल किंवा टिलच्या वाक्यामध्ये काय येतो सिंपल पास्ट टेन्स येतो आणि सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच क्रियापदाचं दुसरं रूप असतंय. मग दुसरं रूप हे स्पीकिंग आहे का नाही, वेअर स्पोकन आहे का नाही, स्पीक आहे का नाही, तर स्पीकचं दुसरं रूप कोणतं आहे स्पीक स्पोक हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून याचं उत्तर 4 नंबरचं ऑप्शन आहे. तर एकदा हे व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, तर डिअर फ्रेंड्स काय करायचंय अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण हे जे शब्द आहेत तर या शब्दांचं अशा प्रकारे अग्रीमेंट आपण या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तर हे अग्रीमेंट आपण पाहिलं पास्ट टेन्स संदर्भातलं. तर आपण काय करतोय या शब्दांचं प्रेझेंट टेन्स संदर्भातलं पण अग्रीमेंट कशा प्रकारे आहे तर ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट आपण करत असताना लक्षात ठेवायचं आहे प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत कधीच होत नाही आणि प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे प्रेझेंट सोबत होतं किंवा प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे जास्तीत जास्त फ्युचर टेन्स सोबत होतं. शिक्षेच्या दृष्टीने आपल्याला प्रश्न जे विचारले जातात तर ते कसे विचारले जातात तर आपण या ठिकाणी पाहू. मग तर बघा, तर डिअर फ्रेंड्स अगोदर आपण शब्द जे आहेत हे शब्द कव्हर करू. व्हेन सोबत सिंपल प्रेझेंट, व्हेन सोबत काय करायचंय सिंपल प्रेझेंट आणि पुढे सिंपल फ्युचर टेन्स. त्याच्यानंतर दुसरं याच्यामध्ये आणखी असंही म्हणू शकतो आपण व्हेन सोबत जास्त लक्ष द्या हेच असतंय परंतु व्हेन सोबत सिंपल प्रेझेंट आणि फ्युचर परफेक्ट पण वापरला जाऊ शकतोय पुढे. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हाईल सोबत लक्षात ठेवायचं व्हाईल सोबत प्रेझेंट कंटिन्युअस आणि मेन क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट म्हणा किंवा याच्यामध्ये आज्ञार्थी वाक्य सुद्धा येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर इथं टिल आणि अनटिल. तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं जर मेन क्लॉज मध्ये जर काय असेल पास्ट टेन्स असेल तर टिल किंवा अनटिलच्या नंतर आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो. मात्र या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय लक्ष द्या टिल आणि अनटिलच्या नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा. कुठला सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स आणि या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स इथं सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर येऊ शकतोय अन्यथा याच्यामध्ये आज्ञार्थी वाक्य असेल तर याच्यामध्ये मग आज्ञार्थी वाक्य पण येऊ शकतंय. ठीक आहे, तर आपण अशा प्रकारे काय करतोय प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स आपण अग्रीमेंट या ठिकाणी पाहिलेला आहे. तर डिअर फ्रेंड्स सिंपल लक्षात ठेवायचंय व्हेन सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स पुढे सिंपल फ्युचर. व्हेन सोबत हे स्ट्रक्चर जास्त परीक्षेत विचारलं जात नाही पण आपल्याला माहित असावं एमपीएससी कशाही प्रकारे प्रश्न विचारते त्यासाठी हे पण स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला माहित असायला पाहिजे. तर डिअर फ्रेंड्स मग काय करा हे अशा प्रकारे काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे. तर सिंपल आहे प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत होतं हे फक्त सिंपल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ठीक आहे, मग याच्यावरती आपण काही प्रश्न परीक्षेत पडलेले आहेत तर काही आपण प्रश्न पण घेऊ. तर बघा डिअर फ्रेंड्स आपण या ठिकाणी बोर्डवरती जे वाक्य दिलेले आहेत प्रश्न दिलेले आहेत तर हे सगळे प्रश्न परीक्षेमध्ये पडलेलेच प्रश्न आहेत. तर आपण जे प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट फ्युचर टेन्स सोबत कशा प्रकारे होतं तर हे आपण जे आत्ताच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्याचे नियम तुम्हाला मी सांगितले त्याच्यावरती असणारे जे हे प्रश्न आहेत तर हे प्रश्न आपण या ठिकाणी बोर्डवरती लिहिलेला आहे. तर बघा या ठिकाणी मग
या प्रश्नांचा आपण चर्चा करू आणि याचं उत्तर कोणतं येते किंवा तेच उत्तर काय येतं तर याची पण आपण या ठिकाणी चर्चा करू. मग तर बघा, आय विल टॉक टू हिम व्हेन, या ठिकाणी सिंपल लक्षात काय ठेवायचं, व्हेनचं आहे वाक्य आणि आपण सिंपल लक्षात ठेवलंय काय, व्हेन सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स असतो आणि मेन क्लॉज मध्ये सिंपल फ्युचर टेन्स. मग इथं सिंपल फ्युचर आहे म्हणून या मेन क्लॉज मध्ये कोणता टेन्स, व्हेनच्या क्लॉज मध्ये कोणता टेन्स येईल, तर व्हेनच्या क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला जातो. मग सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप. तर या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूपचं ऑप्शन कोणतं आहे, तर याच्यामध्ये बघा पहिलं ऑप्शन आहे कम्स, बरोबर आहे. हे वाक्य विल कम येणार नाही, हॅज कम येणार नाही आणि वुड कम तर येणारच नाही. तर सिंपल आहे, लक्षात द्या. जर तुमचा हा जर नियम किंवा हे जर टेन्स अग्रीमेंट जर व्यवस्थित लक्षात असेल आणि तुमचं जर व्यवस्थित क्लिअर झालं असेल, समजलं असेल, तर तुम्ही एकदम खूप कमी वेळेमध्ये आपण उत्तर काढू शकतोय. तर याला काय करायचं, याला अर्थ लावत बसायची गरज नाही. याला सिंपल काय करायचंय, व्हेनचं वाक्य आहे, व्हेनचा क्लॉज आहे आणि व्हेनच्या क्लॉज मध्ये कोणता टेन्स वापरायचा आहे. मग इथं जर सिंपल फ्युचर टेन्स असेल तर पुढे काय येणार, निश्चितच व्हेन सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे आपण नियम पाहिला ना, व्हेन सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स तर मेन क्लॉज मध्ये सिंपल फ्युचर टेन्स. मग त्यांनी काय केलंय, मेन क्लॉजचं वाक्य दिलेलं आहे आपल्याला कम्प्लीट. आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच व्हेनचं वाक्य या ठिकाणी कम्प्लीट करायचं आहे. मग या ठिकाणी आपण काय करायचंय, या ठिकाणी आपल्याला जे क्रियापद वापरायचं, तर हे क्रियापद वापरत असताना मेन क्लॉज मध्ये कोणता टेन्स आहे त्याचा विचार करून काय करायचं, आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचंय. मग मेन क्लॉज मध्ये कोणता टेन्स आहे, सिंपल फ्युचर आहे, म्हणून व्हेन सोबत कोणता टेन्स येणार, सिंपल प्रेझेंट टेन्स येणार आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे पहिलं ऑप्शन बरोबर येत आहे. या ठिकाणी लक्षात द्या, व्हेनचं वाक्य कंप्लीट दिलंय. या ठिकाणी व्हेनच्या वाक्यामध्ये कोणता टेन्स आहे, V1 म्हणजे सिंपल, कम म्हणजेच हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. मग व्हेन सोबत जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढे मेन क्लॉज मध्ये कोणता टेन्स असतो, सिंपल फ्युचर टेन्स असतो. मग या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्सचा ऑप्शन कोणता आहे, तर हे पहिलंच ऑप्शन याच्यामध्ये पण आहे, शाल प्लस V1. मग या ठिकाणी हे पण येणार नाही आणि हे पण येणार नाही आणि हे सुद्धा येणार नाही, हे तर येणारच नाही. एवढं सिंपल आहे डिअर फ्रेंड्स. इथं व्हेन सोबत जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर मेन क्लॉज मध्ये सिंपल फ्युचर टेन्स. कसल्याही प्रकारे कन्फ्युज होण्याची काहीही आवश्यकता नाही. क्लिअर. त्याच्यानंतर इथं बघा, हे वाक्य कशाचं, टीलचं वाक्य आहे. मग आपण काय पाहिलं, मेन क्लॉज मध्ये जर सिंपल फ्युचर टेन्स असेल तर टील सोबत आपण नेहमी काय वापरतो, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. मग माय फादर या ठिकाणी जे आहे तर माय फादर, मग फादर कर्ता एकवचनी आहे. मग आपल्याला सर्वांना माहित आहे, कर्ता जर एकवचनी असेल तर V1 म्हणजे क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे, तर या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आपण SESIS प्रत्यय वापरतो. मग टीलच्या नंतर कोणता टेन्स पाहिजे, सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिजे आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर असते क्रियापदाचं पहिलं रूप. मग या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप आहे का, गेट, हो आहे. हे गेट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, परंतु कर्ता हा एकवचनी आहे म्हणून या क्रियापदाला SESIS प्रत्यय असायला पाहिजे. मग या ठिकाणी आहे का, तर नाही, म्हणून हे ऑप्शन चुकीचं. इथं तर विल प्लस V1 आहे, हे सिंपल फ्युचर टेन्स आहे म्हणून हे पण ऑप्शन चुकीचं आहे. आणि या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप पण आहे आणि त्या क्रियापदाला यस हा प्रत्यय सुद्धा आहे म्हणून या ठिकाणी याचं उत्तर हे बरोबर आहे. आणि गॉट हे सिंपल पास्ट टेन्स आहे आणि मी तुम्हाला पहिलं सुरुवातीला सांगितलं, फ्युचर टेन्स आणि पास्ट टेन्स अग्रीमेंट कधीच होत नाही आणि पास्ट टेन्स आणि प्रेझेंट टेन्स सुद्धा अग्रीमेंट कधीच होत नाही. तर हे ऑप्शन तर कधी येणारच नाही, म्हणजे हे पण ऑप्शन चुकीचं. त्याच्यानंतर हे पण वाक्य बघा, हे वाक्य कशाचं आहे, अंटिलचं वाक्य आहे. मग आपण अंटिलचा नियम काय पाहिला, अंटिल सोबत आपण नेहमी काय करतो, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरतो. या ठिकाणी मस्टचं वाक्य आहे आणि आपण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं या व्हिडिओमध्येच, मग ते कॅन असेल, मस्ट असेल, शुड असेल, हे कॅन, मस्ट, शुड हे फ्युचर टेन्स दाखवतात किंवा प्रेझेंट टेन्स दाखवतात. मग या ठिकाणी हे प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट कशासोबत होणार आहे, प्रेझेंट टेन्स सोबतच होणार आहे. म्हणजे या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे फ्युचर टेन्स आपण इंडिकेट करतोय म्हणून या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, अंटिल सोबत सिंपल प्रेझेंट टेन्सच येणार. मग सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप पुन्हा एकदा. तर हे गिव्हन हे क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणून पहिलं ऑप्शन चुकीचं. वुड गिव्ह हे पण चुकीचं, हे पास्ट टेन्स दाखवतंय. हे विल गिव्ह हे फ्युचर टेन्स दाखवतंय आणि या ठिकाणी गिव्हज हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणून या ठिकाणी 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. तर डिअर फ्रेंड्स बघा, आपण मग हे अशा पद्धतीने आपण टेन्स अग्रीमेंट जे आहे तर टेन्स अग्रीमेंट या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलेलो आहे. मग ते पास्ट टेन्स अग्रीमेंट,
पास्ट टेन्स सोबत होतं आणि प्रेझेंट टेन्स अग्रीमेंट हे फ्युचर टेन्स सोबत किंवा प्रेझेंट टेन्स सोबत होतं. तर हे आपण डिटेलमध्ये सगळे शब्द आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर ठीक आहे मग डिअर फ्रेंड्स, आपण थांबू. तर त्यापूर्वी आणखी एक गोष्ट मी सांगतो, लक्ष द्या. हे जे शब्द आहेत ना, इफ, वेन, अनलेस, टिल, अनटिल, हे आपण आता या व्हिडिओमध्ये जे शब्द आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, तर लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, या इफ सोबत, अनलेस सोबत, वेन सोबत, बिफोर सोबत, आफ्टर सोबत किंवा टिल असेल, अनटिल असेल, या शब्दांसोबत कधीच फ्युचर टेन्स वापरला जात नाही. मग आपल्याला कधी कधी वाक्य तसं पण देतात, इफचं वाक्य देतात आणि इफच्या क्लॉज मध्येच सिंपल फ्युचर टेन्स असतो. म्हणजेच कसं, इफ ही विल कम असं जर दिलं असेल तर हे वाक्य चुकीचं वाक्य आहे. इफच्या वाक्यामध्ये पण आणि अनलेसच्या वाक्यामध्ये, टिल किंवा अनटिलच्या वाक्यामध्ये सुद्धा सिंपल फ्युचर टेन्स किंवा जे आपण मेन क्लॉज मध्ये शब्द वापरलेत ना, ते विल असेल, वुड असेल, कुड असेल, हे जे शब्द घेतले आहेत पास्ट टेन्स मध्ये सुद्धा असू द्या, ते इफ स्टेटमेंट मध्ये आपण इफ स्टेटमेंटच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचंय, इफ सोबत, अनलेस सोबत, टिल सोबत, अनटिल सोबत कधीच सिंपल फ्युचर टेन्स वापरला जात नाही. याच्यावरती सुद्धा आपल्याला काही वेळेस काय केले आहेत, प्रश्न विचारले आहेत. म्हणजे वाक्य देतात इफ ही विल कम आणि या वाक्याला करेक्ट करायला सांगतात, किंवा वेन आय शॅल गेट टाइम, हे असं वाक्य देतात आणि ह्याला करेक्ट करायला सांगतात. तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, हे वाक्य चुकीचेच आहेत. इफ ही विल कम आणि वेन आय शॅल कम, हे असे दोन्ही वाक्य चुकीचे आहेत. तर त्यासाठी काय करायचंय, इफ सोबत पण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स याच्यामध्ये कधीच वापरला जात नाही, हे लक्षात ठेवा. तर ठीक आहे, मग आपण थांबू. थँक्यू एव्हरीबॉडी.